प्रमुख आपली सेवा कुलस्वामिनीच्या चरणी लीन करतो. अगदी त्याच पद्धतीने कृपाशीर्वाद व्हावा म्हणून कुलस्वामिनीचा आशीर्वाद या पालखी सोहळ्यासाठी जगज्जननी सप्तशृंगी देवीचा कृपाशीर्वाद त्यांच्या कुळातील साधकांना अर्थसंत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या या पालखी सोहळ्याला मिळावा या उद्देशाने हा सगळा प्रवास मागील 10 वर्षापासून सुरू झाला आहे. खरं तर हे सगळं पौराणिक होतं, पण दरम्यानच्या काळामध्ये काही घटनांमुळे किंवा त्यातलं ज्ञान नसल्यामुळे हा प्रवास खंडला होता. आजही पौषवारीमध्ये आळंदी देवस्थानची जी कुलाचाराचा प्रक्रियेचा भाग म्हणून गडावरती येण्याची पद्धत आहे आणि त्याच पद्धतीने कुलस्वामिनीचा आशीर्वाद म्हणून या पालखी सोहळ्याला येण्याची प्रथा आम्ही नित्यंत सुरू केलेली आहे. या ओटीमध्ये काय काय महत्त्वाच्या गोष्टी जसं की शाल श्रीफळ दिसतंय, पैठणी दिसून येते त्या यात कुलस्वामिनीच्या 18 हातांना स्पर्श झालेला कृपाशीर्वाद आहे. त्यामध्ये भरजरी महावस्त्र आहे, त्यानंतर हळदी कुंकू आहे, ओटीचं साहित्य आहे, श्रीफळ आहे आणि प्रसाद म्हणून विडा आहे. ही 10 वर्षापासून सुरू झालेली एक परंपरा आहे. ती दोन्ही संस्थानांमध्ये अशी संस्कृती रुजू व्हावी किंवा येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा हा एक महत्त्वाचा संदेश आहे. मुळात हा आध्यात्मिक ऋणानुबंध म्हणून सुरू केलेला प्रकल्प आहे. भविष्यकाळामध्ये इतर तिन्ही भावंडांकडे देखील हा ऋणानुबंध सातत्यपूर्वक सुरू राहील या दृष्टीने विश्वस्त संस्था कार्यरत आहे. खूप खूप धन्यवाद सर. तर तुम्ही बघू शकता वनी देवस्थानाकडून ही मानाची ओटी आळंदीत पोहोचलेली आहे आणि या ओटीचं आता आगमन आतमध्ये गाभाऱ्यात होईल. अशाच अधिक माहितीसाठी तुम्ही पाहत राहा सुदर्शन मराठी.